स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्यानं मोठी उलथापालथ होणार आहे। शरद पवारांची साथ सोडून अनेक कार्यकर्ते पुन्हा एकदा अजित पवार यांचं घड्याळ हाताला बांधण्यासाठी सज्ज आहेत। नेमका हा पक्ष प्रवेश सोहळा कसा असणार आहे आणि किती लोक पक्ष प्रवेश करणार आहेत त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल पतंगे साहेब। काय किती लोकांचा प्रवेश होणार आहे, कसं होणार आहे, काय कसं प्रोग्राम असणार आहे? अनेक पदाधिकारी आहेत, जसं शेनगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, आमच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे सध्याचे रनिंग तर नाही, परंतु माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, असे अनेक पदाधिकारी गट खरं पाहिलं तर हजारोच्या संख्येनं 8 तारखेला आम्ही प्रवेश करणार आहे। हा पक्ष प्रवेश सोहळा कुठं असणार आहे, त्याची तयारी कशी असणार आहे? पक्षप्रवेश सोहळा हा आमच्या तालुक्याच्या ठिकाणी शेनगाव इथे होणार आहे आणि त्याची तयारी खरं पाहिलं तर असंख्य आमचे सर्वच जेवढे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आहेत। अजितदादाच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येनं आम्ही तिथे कार्यक्रम होऊन ते त्या दिवशी प्रवेश करणार आहेत। अजित पवार यांच्यासोबत या कार्यक्रमाला इतर कोण उपस्थित राहणार आहेत आणि अजून कोण इतर पक्षातले प्रवेश करतील, काय म्हणजे तुमचे जे स्नेही आहेत? नाही, आज सांगणं ते थोडंसं उचित होणार नाही। ते तर 8 तारखेला आपल्याला थोडा वेळ जे प्रवेश करतील अदर पक्षाची बी तर त्याच वेळेस आपल्याला कळेल। परंतु त्यांच्या दादाची या लागली म्हणल्यावर संबंधित पालकमंत्री महोदय, बाकीचे कोणी मिनिस्टर, अजून आम्हाला ऑथेंटिक कार्यक्रम आमच्या हाती आला नाही। परंतु 2 दिवसामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी त्या चित्र स्पष्ट होतील। आदरणीय आमदार राजूभाई नवघरे यांनी आम्हाला साथ घातली आणि त्यांच्या साथीला खरं पाहिलं तर आम्हाला नकार देणं अशक्य आहे। अतिशय धडाडीचं जिल्ह्यामध्ये ते बी काम करतात, त्याच्यामुळे त्यांच्या हाकेला ओ देऊन आम्ही सर्वजण प्रवेश करणार आहे। बरं, शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे जिल्हाभरामध्ये। अशी काय वेळ आली की तुम्हाला त्यांचा साथ सोडून अजित पवारांसोबत जावं लागतं? पवार साहेब खरं पाहिलं तर काही नाराजी वगैरे किंवा त्यांच्यावर आम्ही करून असं मला कारण सांगता येणार नाही, कारण निष्ठा असल्याच्या नंतर किंवा प्रेम असल्याच्या नंतर हे व्यक्त होणं चूक आहे। परंतु काळानुसार सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण कुठेतरी आता प्रशासन असेल, कुठे काम करत असताना आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत, याच्यामध्ये काम करत असताना 10 वर्षापासून आम्ही विरोधामध्ये आहे। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे, विकास कामावर सुद्धा परिणाम होत आहे। त्याच्यामुळं एकंदरीत सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहाखास्तर खरं पाहिलं तर आम्ही हा निर्णय घेत आहे। बरं, निश्चित तर हे आहेत अनिल पतंगे। 8 जूनला अजित पवार यांचा हिंगोली जिल्हा दौरा आहे आणि त्या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित राहण्याची सुद्धा माहिती आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।